हरी जय जय मल्हारी जय जय मल्हारी शिव मल्हारी जय जय मल्हारी जय जय मल्हारी हरी जय जय मल्हारी जय जय मल्हारी शिव मल्हारी 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 जय जय मल्हारी शिव मल्हारी जय जय 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 मल्हारी जय शिव मल्हारी जय जय मल्हारी जय जय मल्हारी शिव मल्हारी जय जय मल्हारी जय जय मल्हारी शिव मल्हारी जय जय मल्हारी जय जय मल्हारी शिव मल्हारी राम राम सदा भाऊ. जय मल्हार नारबा. भंडाऱ्या डोंगरावरून आलो वाटतं. अरे देवाचं कैवारी बसलाय तिथं. खरं बोलत तुम्ही सदा भाऊ. अरे पण तू कुठं निघालास? एवढ्या सकाळी सकाळी 10 दिवस नाही का राम जाधवाचा. अरे दैवाच्या वाटेनं गेला तू. आपल्याला बी त्याच वाटेनं जायचंय. बर ये तू ये. शिव मल्हारी जय जय मल्हारी जय जय मल्हारी शिव मल्हारी जय जय मल्हारी जय जय मल्हारी शिव मल्हारी जय जय मल्हारी जय जय मल्हारी जय जय मल्हारी शिव मल्हारी जय जय मल्हारी. अहो काय म्हणावं या खंडेरायाची याडाला? लक्ष्मी अहो येडागत खुळा नाही तर काय म्हणायचं त्याला? अगं दैवाचं येड लागायला सुद्धा नशीब लागतंय. काय बोलताय तुम्हाला समजतं का? नाही समजू दे ग, पण माझ्या खंडरायाला नक्कीच समजत असेल बघ. म्हणूनच रात्याला उठून खंडोबा बरोबर बोलत बसताय. अरे म्हणजे तू? अहो पाहिलं आहे मी तुमची. खरं आहे तुझ. अगं खरं आहे लक्ष्मी, पण इथून मोर नाही जाणं होणार त्या डोंगरी खंडेरायाकडं. शरीर बी थकत चाललंय बघात. का हो रुसलं की काय ते तुम्हावर? अगं देव कधी रुसतोय माणसावरती.
पण शरीर थकलं का काय खरं नाही लक्ष्मी. अहो ते कवर साथ देणार तुम्हाला. खरं आहे लक्ष्मी. मग थांबा की ही चढ उतार. अगं लक्ष्मी मी थांबलो असतो पण तो येळकोट मल्हारी थोडाच थांबणार आहे. म्हणजे लक्ष्मी ते येळकोट खंड राहायला यावं लागेल बघ एवढ्याच गावात माझ्या घरी. अगं बाई खर्च येड लागलं की काय येत नाही. कुठं दिसतोय थांबा या टीमले. राम राम पाटील. क्या यार अरे राम राम पाटील. एवढ्या घाईत कुठे निघालात पाटील? तुम्ही गावात आहात ना मग. पर पाटील आम्हाला काय सुद्धा ठाऊक नाही हो. सदा गुडघे रोगाने आजारी पडलाय. तो म्हणतो मला देव भेटायला आलं तरच मी जेवण नाही तर जेवण. इच्छा आम्हाला माहितच नाही पाटील. चला चला चला.